हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मुक्तीची ओढ. लाओत्सेने या ओवीत सांगितले की ज्याला समजते की त्याला काहीही समजत नाही तो सर्वोत्तम आहे. योग्यांना ज्ञान, अज्ञान, सज्ञान, परमज्ञान, भौतिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान किंवा अशाच अनेकविध शाब्दिक कसोट्यात काहीही स्वारस्य नसते. त्यांना एकच ध्यास असतो आणि तो म्हणजे त्या परमचे दर्शन, त्याचा साक्षात्कार. त्यांचे त्या एकाशिवाय अन्य कशातही लक्ष नसते. त्यांना तुम्ही कोणती बिरुदावली देत आहात यात जराही रस नसतो. ते जेव्हा ध्यान लावतात त्याला तुम्ही तुमच्या समजुतीसाठी ध्यान असे म्हणता किंवा योग्याच्या ध्यानातील गहनतेला तुम्ही समाधी म्हणता. योग्याला या नामावलीत काहीही रस नसतो. तो ते प्रत्यक्ष अनुभवतो, त्यात त्याला स्वारस्य आहे. ते काय आहे आणि त्याला काय म्हणतात याचा त्याच्या अनुभूतीशी काहीही संबंध नसतो. तो त्यात डुबकी मारतो आणि त्यातच रत असतो. यालाच लाओत्सेने येथे सर्वोत्तम असे म्हटले आहे. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की जो जे जाणत नाही ते जाणल्याचा आव आणतो तो मनोरुग्ण आहे, आणि जो रुग्ण मानसिकता ही रुग्ण मानसिकता आहे हे जाणतो तो मनोरुग्ण नाही. योगी येथे समाधी अवस्थेत स्थित आहे. त्याच्या भावदशा त्या अलौकिक अवस्थेत समर्पण झालेल्या आहेत. आता तो सर्वस्वाच्या अतीत गेलेला आहे. त्याला आत्मस्वरूपावस्था प्राप्त झालेली आहे. याला आत्मस्वरूपावस्था असे म्हणतात हेही त्याला माहीत नाही, कारण त्याचे मन परमशुद्ध पवित्र झालेले आहे. तो आत्मरूप झालेले आहे. जीवाशिवाचा परमयोग जुळून आलेला आहे. असे हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर जर कोणी म्हणेल की आपण साक्षात्कारित आहात तर तो योगी असे म्हणणाऱ्याला दूर करील, कारण त्याच्या या अवस्थेला काही बिरोदावली दिली की त्याला गौणत्व येईल ही जाण त्या योग्याला आहे. ही अवस्था अनुभवण्यासाठी असते, अनुभवण्यायोग्य असते, परंतु ही अवस्था मिरवण्यासाठी नसते हे त्याला समजते. ही परम उच्च अशी अवस्था मानवाचा परम सर्वोच्च असा उद्धार करून अंतिम उत्क्रांती प्राप्त करून देते. या योगे या विश्वात आल्याचे ते सार्थक झालेले असते. परंतु जर कोणी या अवस्थेचा अभिमान बाळगू लागला तर योगी जाणतो की हा मनोरुग्ण आहे. त्याला काहीही अनुभूती मिळालेली नाही आणि तरीही हा असे सांगत आहे, कारण असे सांगणे त्याची बिरुदावली मिळवणे, त्याचा अभिमान बाळगणे हाच ते प्राप्त न झाल्याचा ढळढळीत पुरावा असतो. लाओत्से या ओवीच्या शेवटी सांगतो की योगी मनोरुग्ण नसतो, कारण तो मनोरुग्णाला मनोरुग्ण असेच जाणतो, म्हणून तो मनोरुग्ण नसतो. योगी अशा मनोरुग्णाला बरोबर ओळखतो आणि त्याची उपेक्षा करतो. ऑन पनिशमेंट. When people have no fear of force, then, as is the common practice, great force descends upon them. Despise not their dwellings, dislike not their progeny. Because you do not dislike them, you will not be disliked yourself. Therefore the sage knows himself but does not show himself, loves himself but does not exalt himself. Therefore he rejects the one that is force and accepts the other that is gentility. शिक्षेत असणे. जेव्हा लोकांना बळजोरीची मुळीच भीती वाटेनाशी होते तेव्हा सर्वसाधारण जसे घडत असते तसे त्यांच्या अंगी धैर्य संचारते. त्यांच्या घरादाराची कधीही निंदा करू नका, तसेच त्यांच्या वंशाचा कधीही तिरस्कार करू नका, कारण या गोष्टींचा तुम्ही कधीही तिरस्कार करत नाही आणि त्यामुळे तसे करणे म्हणजे तुम्ही तुमचाच तिरस्कार केल्यासारखे होईल. म्हणून योगी स्वतःला ओळखत असले तरी ते कधीही स्वप्रदर्शन करत नाहीत. ते स्वतःवर प्रेम करतात, परंतु ते कधीही उच्छृंखल होत नाहीत. यास्तव ते पहिले म्हणजे बळजोरी नाकारतात आणि दुसरे म्हणजे सभ्यता स्वीकारतात. भय. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो
की जेव्हा लोकांना बळजोरीची मुळीच भीती वाटेनाशी होते, तेव्हा सर्वसाधारण जसे घडत असते तसे त्यांच्या अंगी धैर्य संचारते. माणसाच्या स्वभावाच्या, भावभावनेच्या आणि त्यामुळे त्याच्या वर्तनाच्या अनेकविध छटा आहेत. त्या छटांना अनेक कंगोरे आहेत. त्यातच भीती हीही एक छटा आहे. भीतीला काही कंगोरे आहेत. याचा त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो. क्रमवारी लावायची झाली तर त्याच्या जीवनावर परिणाम करण्यात भीती ही छटा जरा वरच्या क्रमांकावर आहे. भीती ही काहीशी नकारात्मक बाजूला झुकलेली आहे. याचा अर्थ तो भीतीमुळे योगिक दृष्टीने काही गैर करतो, त्याच्या हातून प्रमाद होतो असे नाही, परंतु तो भीतीमुळे नैसर्गिक जीवनापासून दूर होतो हे सत्य आहे. यामुळे तो नियतीला अपेक्षित असे जीवन जगत नाही. यात संचित संपुष्टात येणे हे तर होत नाहीच, उलट त्यामधून भोग निर्माण होतात आणि त्याच्या संचितात भर होत राहते. अप्रत्यक्षपणे भीतीमुळे माणूस मुक्तीला वंचित राहतो. नेमके यावरच लाओ त्से येथे बोट ठेवत आहे. यामधून माणसाने बाहेर यावे असा त्याचा या ओवीच्या माध्यमातून उपदेश आहे. भीतीचा त्याच्या नित्य जीवनावर नैमित्तिक परिणाम न होता नित्य नियमित परिणाम होतो. हीच फार वाईट गोष्ट असते. बहुतांशी लोक जीवन जगताना भीती हा केंद्रबिंदू धरून भीतीच्या छायेखाली विचार करत जगत राहतात. भीती पूर्ण नष्ट करता आली नाही तरी निदान तिची तीव्रता कमी व्हावी असा त्यांचा प्रयत्न असतो. माणसाला मृत्यूची सर्वात जास्त भीती वाटते, कारण मृत्यू एका क्षणात होत्याचे नव्हते करतो. जे कमावले ते एका क्षणात कायम करता दुरावते. त्याचे उपभोग घेणे क्षणार्धात कायम करता थांबते. मृत्यूच्या छायेखाली वावर करण्यापासून थोडी तरी सुटका व्हावी यासाठी तो स्वसंरक्षणाची पुरेपूर काळजी घेत असतो. माणसाला म्हातारपणाची भीती वाटत असते. यामुळे असतील शीते तर जमतील भूते या उक्तीनुसार तो धनसंचय करतो. धन दिले की म्हातारपणी कोणीतरी काळजी घेणारे मिळेल. धन असेल तर घरादारातील नातेवाईक काळजी घेतील या आशेने तो धन जमावतो. तसेच म्हातारपणी आधारासाठी तो लोकसंग्रह करतो. अनेक गोष्टी अशा असतात की त्यावेळी केवळ घरचे लोक मदतीसाठी पुरे होत नाहीत. यामुळे 4 जणांना हाक मारून विचारून असले की वृद्धापकाळी लोक मदत करतात. म्हातारपणी हिंडण्या फिरण्यावर बंधने येतात. घरी बसून बसून कंटाळा येतो. यासाठी तो विचार संग्रह करतो. म्हातारपणी वेळ जाण्यासाठी तो ऐन तरुणपणातच पुस्तके ध्वनिफिती जमवून ठेवतो. पुनर्जन्मात त्रास होऊ नये यासाठी पुण्य संचय करतो. लोकमत चांगले असावे म्हणून नैतिक आचरण करतो. प्रेमाने वागतो. परमात्मा असलाच तर उगीचच कटकट नको म्हणून देवधर्म करतो. हरि ओम.